नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. आणि आज मी कुठं जाणार आहे मी तुम्हाला सांगणार नाही, मी त्याची तुम्हाला हिंट देणार आहे. तुम्हाला ओळखायचं की मी कुठं जाणार आहे. तर ज्यांचं पण नवीन नवीन लग्न झालंय ते तिथं एकदा नक्की जाता. ज्यांनी ओळखलं असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. त्यांना आणखीन पण समजलं असेल मी कुठे जाणार आहे, कोणासोबत जाणार आहे, माझ्यासोबत कोण कोण असणार आहे. त्यांनी व्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. आणि कव्हर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. #सह्याद्री. सकाळी लवकर आलो होतो म्हणून जास्त गर्दी नव्हती, नाहीतर मेट्रो स्टेशनवर लय जास्त गर्दी असते. मला जायचंय नाशिक फाट्याला, तर मी चालणाऱ्या शिड्यावर उभं राहून प्लॅटफॉर्मवर जातो आणि नाशिक फाट्याची मेट्रो पकडतो. मेट्रो मधून शूट घेऊ म्हटलं, पण मला बाहेर जिकडं बघा तिकडं नुसते झाडच दिसत होते. तर मी आता नाशिक फाट्याला उतरलो. इथून पुढचा माझा प्रवास गाडीने असणार आहे. आणि मी ज्यांच्या सोबत जाणार त्यांना चहा लय जास्त आवडतो, तर ते बोलले आपण पहिले चहा पिऊन घेऊ. म्हटलं चला मग, तुम्हाला एकदम चांगला चहा पाजतो. आणि मी जाणार आहे माझ्या मामाश्री सोबत. मामा मला गाडीवर इथून तिथून म्हणत होते आपण रस्ता चुकलोय. पण म्हटलं मामा चला तुम्ही, मी नेतो बरोबर. आणि माझं फॅमिलीमध्ये कोणाशी जमू का नाही जमू, पण मामाचं माझं एकदम भारी जमतं. ते म्हणतात ना, मामा आणि बाची जोडीच वेगळी असती. आणि आता तर तुम्हाला नक्कीच समजलं असं आम्ही कुठे आलोय. चला मी सांगतो, आम्ही आलोय जेजुरीला. तर चला आता आम्ही गडावरती चढायला सुरुवात करतो ना. आम्हाला गडावरती जायला जवळपास 200 पायऱ्या चढून जावं लागणार आहे. तर मी आता गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय. तर चला आता आपण मध्ये जाऊ. मला वाटलं जास्त गर्दी नाही राहणार, पण खूप जास्त गर्दी. तर चला आता सगळ्यात पहिले दर्शनाच्या लाईनीत लागून दर्शन करून घेऊ. दर्शन करून तर झालंय, आता आपण खाली जाऊ. तर आता आम्ही दर्शन करून खाली आलेलो आहे. गडाच्या खाली बी उतरलो आहे. तर गाडी पार्किंग मध्ये लावलेली आहे, तिथं आलेलो आहे. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे नाशिक फाट्याला. मी मामाला नाशिक फाट्याला सोडणार, मामा तिथनं राजगुरुनगरला जाणार आणि मी रूमवरती. आणि माझा अवतार तर खूप जास्त खराब झाला. गेल्यावर पहिली आंघोळ करून घ्यावं लागते. चला आता आपण पुण्याच्या दिशेने पूर्तता करू. नंतर मामाला बाय बोलून मी रूमच्या दिशेने निघालो. मी रूमवर आलो, त्यानंतर मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आणि आता मला परत बाहेर एका ठिकाणी जायचं. मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम एअरपोर्टला आलो आणि गाडी आता पार्किंग मध्ये लावली. ते का बरं आलो मी ते पुढे सांगतो, त्यासाठी तुम्ही ब्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. एअरपोर्ट मध्ये एंटर होतात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक आहे. मग काय सगळ्यात पहिले त्यांचे दर्शन करून घेतले, मग मध्ये गेलो. सगळेजण तर एकदम रेडी होऊनच उभे होते तिथं. तो चष्मा काय, ते बुट्ट काय, कुठं कुठं चालले सांगा ब्लॉग मध्ये. आम्ही आता जाणार आहे इथनं कोचीवरनं केरळावरनं रामेश्वरम, कन्याकुमारी आणि भारताचं शेवटचं टोक म्हणजे धनुष्कोटी. तुमचे लाडके आमचे भाऊ, तर तुम्हाला हॅपी जर्नी तुमच्या प्रवासासाठी. तुमचा प्रवास सुखाचा. मी काय, तुम्ही घरी जा, आता मी जातो. लाईक करो, सबस्क्राईब करो. नंतर सगळ्यांना हॅपी जर्नी बोललो आणि एक मस्तपैकी फोटो काढून घेतला. आणि आपण किती पण मोठं झालो तरी आपला बचपन हा कमी झालाच नाही पाहिजे. लाईक करो, सबस्क्राईब करो, फॉलो करो, व्हायरल कर दो लड़के को. नंतर सगळ्यांना बाय बोलून मी पण रूमच्या दिशेने निघालो. काल रात्री माझा रूम यायला खूप जास्त उशीर झाला, त्यामुळे मला ब्लॉग एंड करता आला नाही, कारण सगळे झोपलेले होते. आजचा ब्लॉग मी सकाळी एंड करतोय. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.